मीरा भाईंदरमध्ये भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातला वाद सुरूच आहे. मी काय बोलतो, मीरा भाईंदरकर आता बघा सगळ्यांना माहितीये, प्रत्येक मीरा भाईंदरकराला माहितीये कोणी किती प्रॉपर्टी कमवली, कोणाची किती जागा आहे, कोणी किती पैसा कमवला. पण ठीक आहे, आता झालं ते झालं. मला असं दोन्ही आमदारांना असं बोलावं असं वाटतं की ते तुमचं पर्सनल आहे, तुमच्याकडे ठेवा. आता काय होतंय ना, पर्सनल भांडणात एक तर पोलीस लोक शिव्या खातात आहे, खाली तुझ्यावर धंदा करतात. कायदा नसेल तर माहिती घ्या आणि नंतर माझ्याकडे बोला. खाली तुझ्यावर धंदा करतात. आज नवघर पोलीस स्टेशन मध्ये 50 पेक्षा जास्त नगरसेवक जाऊन बसलेले. अरे नगरसेवकांना नगरसेवकांची कामं करू दे यार. म्हणजे तुम्ही पर्सनल गोष्टी, पर्सनल भांडणामुळे काय होतंय ना की एक शहर आहे, एक शहरात 2 आमदार आहेत, नगरसेवक आहे, महापालिका आहे. तर मला वाटतं की प्रत्येकाचं स्टेटमेंट किंवा प्रत्येकाचं हे असं पाहिजे की बाबा भांडा ना, चला भांडणं करा. रस्ता का नाही बनत आहे, पाणी का नाही येते, साफसफाई का नाहीये, गव्हर्नमेंट हॉस्पिटल स्कूलसाठी काय केलं पाहिजे, कसा थोडा मीरा भाईंदरच्या लोकल रहिवाशांना रोजगार दिला पाहिजे, अजून ज्या बऱ्याच प्रॉब्लेम्स आहेत त्यावर भांडणं करा, नो डाऊट. पण या पर्सनल दुश्मनीमुळे खरंच शहर जे आहे ना, एक एवढं 15 लाख लोकसंख्येचं शहर आहे, ते खचत चाललंय. म्हणजे ते खाली बोलतो ना, मागे चाललंय. ते तुम्ही त्याला कसं डेव्हलप करताल त्यासाठी भांडा, आम्हाला चांगलं वाटेल, आम्ही साथ देऊ, सपोर्ट करू बाबा, जो योग्य असेल त्याला. ही पर्सनल भांडणं बाजूला ठेवावी अशी आमची विनंती आहे. कारण की पर्सनल गोष्टींमुळे बऱ्याच गोष्टींना डायरेक्ट इनडायरेक्ट अफेक्ट होतोय आणि त्याचा त्रास आहे ना, त्रास मीरा भाईंदरच्या प्रत्येक नागरिकाला होणार आहे. जर आत्ताच हे नाही संपलं, भविष्यात बघा मीरा भाईंदरची काय अवस्था होईल. पुढच्या 3-4 वर्ष इलेक्शन नाहीये, नंतर तुम्हाला कळेल की काय होतंय काय नाही ते.